दर व्हिडिओमध्ये आम्ही केलेला प्रवास व मजा मस्ती दाखवली आहे। हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे। आम्ही ज्या ठिकाणी भेट दिली आहे त्या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये वातावरण व परिसर बदलतो, या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे। आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो। या व्हिडिओ मार्फत कुठल्याही धर्माचा अवमान करणे हा आमचा हेतू नाही। तसेच या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा नाही। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। स्टेशनला आलेलो आहे आणि मला सोडायला कोण आले? अमोल, शुभम, सेलू येथून पूर्णा जात आहोत। ट्रेन आलेली आहे आणि आपल्यासोबत ही मंडळी आहे। दहा वाजलेले आहेत आणि पूर्णा येथे पोहोचलेलो आहोत। आता इथून 12 वाजता हमसफर एक्सप्रेस आहे दिल्लीसाठी। तर भेटू पुढे रेल्वेमध्ये। गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि इथून जवळजवळ 24 तास आम्हाला याच गाडीमध्ये बसायचं आहे। गाडी एकदम व्यवस्थित आहे। सफर केदारनाथ या ट्रिप साठी आपल्यासोबत ही मंडळी आहे। मित्रांनो, अकोला या स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत आणि मध्ये फार थंडी वाजली म्हणून बाहेर आलो। बाहेर ऊन आहे आणि उन्हामुळे डोळे उघडत नाहीये। अकोला इथे रेल्वेचं इंजिन चेंज झालेले आहे। इथून पुढे करंटचं इंजिन आलेलं आहे, त्यामुळं स्पीड तर वाढणार गाडीची, एकदम सुसाट गाडी पळणार आहे आपण। जवळजवळ 8 तास झाला आम्ही ट्रेन मध्येच आहोत। आता अंधार पडलेला आहे आणि थोड्याच वेळात जेवण करून आम्ही झोपणार आहोत। इकडे चहाच्या नावाखाली फक्त पाणी देत आहेत, त्यामुळे आम्ही सकाळी डायरेक्ट नाश्ताच करण्याचा बेत टाकलाय। आग्रा स्टेशन गेलंय आणि आम्ही दिल्ली स्टेशनची वाट पाहतोय, पण दिल्लीचं स्टेशन काही येतच नाही। पाहू किती वेळ लागतो, भरपूर प्रवास आहे। फायनली 24 तासाच्या खडतर नाही, सुखद प्रवासानंतर आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि दिलवालों की दिल्ली शहर में आप सभी का तहे दिल से स्वागत है। दिल्लीहून पुढची जी ट्रेन आहे ती आम्हाला 3.5 तासानंतर आहे आणि ती आहे 11 नंबर प्लॅटफॉर्मवर। तर आम्ही आता त्या दिशेने जात आहोत आणि तिथं आता काय वेट करण्याशिवाय काय पर्याय नाही आमच्याकडे। भाऊ जर जमलंच तर मार्केटमध्ये जाऊन काय खरेदी करण्याचा विचार आहे। दिल्ली रेल्वे स्टेशन हे अतिशय अस्वच्छ आहे, कचरा खूप आहे आणि खाली पाणी पण खूप सांडलेले आहे। इथे स्वच्छता काहीच राखली जात नाही। दिल्ली येथे आपण स्पेशल छोले भटुरे खाण्यासाठी आलोत। आमच्यासोबत शुभम कदम पाटील, आमचे स्पेशल छोले भटुरे, शिवम ठोंबरे, ते तर दाखवते ना स्पेशल छोले भटुरे। आणि या ठिकाणी राधेश्याम स्पेशल छोले भटुरे। आमचे मित्र शांभाऊ आनंद घेत आहेत छोले भटुरेचा। कसे वाटले आपल्याला? एकदम नंबर 1। चला बघू कसे तयार होत आहेत। सांगा कसे आहे तिथले छोले भटुरे? आपण सांगा। एकदम नंबर 1। आपण छोले भटुरे खाल्ले, कसे वाटले आपल्याला? एकदम उत्कृष्ट अशी टेस्ट आहे। दिल्लीतील प्रसिद्ध असे हे छोले भटुरे आहेत।
हरिद्वारसाठी गाडीत बसलेलो आहोत. दुपारचे 3 वाजलेले आहेत. फायनली हरिद्वारच्या स्टेशनवर व्यवस्थित आणि सुरक्षित लँडिंग झालेली आहे. एवढी गाडी आहे आणि अशा प्रकारे आम्ही हरिद्वार ह्या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. प्रवास केल्यानंतर 24 तास आणि परत त्यानंतर 10 तास म्हणजे अतिशय खडतर असा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तरी सुद्धा बी हॅपी. रात्री आम्ही साधना सदन या मठामध्ये मुक्काम केला. इथे एकदम व्यवस्थित अशी सोय केली जाते जेवणाची, सकाळी नाश्ता, चहा वगैरे. आणि या मठाच्या अगदी बाजूनं गंगा नदी वाहते. आता आम्ही गंगा स्नान करणार आहोत आणि इथून पुढे हरिद्वारच्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत. भारी आहे ना. हरिद्वार हे शहर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित असून गंगा नदीच्या कडेला वसलेले आहे. भारतातील 7 पवित्र स्थानांपैकी हरिद्वार हे एक आहे. या ठिकाणास भगवान शिव व विष्णू यांची भूमी म्हणून ओळखले जाते. आपण अमरापूर घाटावर आलेलो आहोत आणि इथं पाहू शकता तुम्ही पाण्याची पातळी जास्त आहे. हरिद्वार या शहराचे प्राचीन पौराणिक नाव हे मायापूर आहे. हे प्राचीन शहर भारतीय संस्कृती व प्राचीन सभ्यता या गोष्टीचे माहेरघर आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मनसा देवीच्या दर्शनासाठी जात आहोत आणि रस्ता असा आहे की ओळखू पण येत नाही इकडे जायचं. आता आम्ही रोपवेनं वर जातो. रोपवेनं जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावर हे मार्केट आहे. अत्यंत मोठं असं हे मार्केट आहे. इथं तिकीट भेटतंय. त्या गेटनं आपल्याला मध्ये जायचे. आता मागं तिथं सांगतो जाण्या येण्याचं रोपवेचं तिकीट 130 रुपये आहे. आणि या ठिकाणी आज गरमी खूप होत आहे. रोपवेच्या वेटिंगला थांबलेलो आहोत आणि या साईडला एक पाठीमागं सुंदर धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. आमचा तिकीट नंबर हा 64. पोरं कन्फ्युजन 67 64 मध्ये 64 आणि आता 63 आलेला. आमचाच नंबर आहे. तुम्हाला उडण खटोल्यामध्ये वरील येतो. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. उडण कटो फुल चेकिंग करायचो आमची. एकदम फुल चेकिंग. असा गल्ल्या पोळ्यामधून इकडे कुठं फिरून आणायले. जवळ आलेलो आहोत. प्रसाद येऊ नाही तर प्रसाद पण द्यायले तिथं. द्यायला नाही घ्यायचं आहे आपल्याला, पण विकत द्यायले. आणि आता लवकरच आपण बसू ते उडण खटोल्यामध्ये. कंटिन्यू राहा. मंदिरामध्ये बघू तुम्हाला एंट्री भेटते का नाही. आम्ही तर जाणार आहे. रोपवेसाठी एवढे नंबर आहेत. वर मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी किती असतात मला वाटतं 2-3 तास तरी लागतील दर्शनाला. अभी हम लोग उड़न खटोले में बैठे हैं और उड़ने के लिए तैयार है. घुंगाट एकदम. वरी आणले हे आम्हाला बेकार. अजून वरी न्यायचले हे. वर आलेलो आहोत. देवीच्या मंदिरच्या दिशेने जात आहोत. मनसा देवी हे जे मंदिर आहे ते उंच डोंगरावर स्थित असून अतिशय सुंदर असे वातावरण आहे. आणि हरिद्वार हे शहर जे आहे
ते भारतातील 7 पवित्र शहरांपैकी एक शहर आहे. रस्ता चुकून आम्ही खालीच जाऊ लागलो मंदिरात जायचं. रोपवेनं वर आलो आणि पायऱ्याने खाली जाऊ लागलो. काय नवीन जागेवर होतं एखाद्या जागा. हसू नका तुम्ही आता होतं एखाद्या वेळेस. जाऊ द्या ना, घ्या सांभाळून. भाविक इथे खूप मोठ्या श्रद्धेने येतात. देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे, जास्त प्रमाणात गर्दी आहे. पाव किती वेळ लागतो. परतीची वाट धरलेली आणि परत उडण खटोऱ्याने आम्ही खाली जाणार आहोत. अतिशय थरारक अनुभव आहे आणि अतिशय उंचावर हे मंदिर आहे. जय मनसा देवी, जय मनसा देवी. मनसादेवी हे मंदिर खूप प्रसिद्ध असून हरिद्वार या शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मनसादेवी म्हणजे भगवान शिव व पार्वती यांची मुलगी. भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात व भक्ताच्या नवसाला पावणारी मनसादेवी म्हणून संपूर्ण पंचकृषीमध्ये देवीची ख्याती आहे. देवीचे दर्शन घेऊन व्यवस्थितरित्या खाली आलेलो आहोत आणि आता इथं मार्केटमध्ये थोडीफार खरेदी करणार आहोत आणि आज संध्याकाळी आपण गंगा आरतीला जाणार आहोत. तर ती व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू आणि खाली लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करून टाका. 150 रुपयाला घेतली, 2 घेतल्या तुला. एक जयसिंग भाऊन घेतली आणि एक मी घेतली. लय हवा करायला आम्ही इकडं. हाताला 1 नंबर चव आहे. मनसा देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही हरकी पोळी इथं जात आहोत. या मध्ये आम्ही हरकी पोळी जात आहोत. पर पर्सन 20 रुपयाचे. हम हरी की पौड़ी पहुंच चुके हैं और आप सभी का हरी की पौड़ी में बहुत बहुत स्वागत. गंगेच्या किनारी आलेलो आहोत. हर हर गंगे. या पायऱ्या ज्या आहेत त्या अत्यंत स्लिपरी आहेत आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ आहे. त्यामुळं पाय ज्यावेळेस आपण इथं टेकू खूप सांभाळून टेकून काळजी घेण्याची गरज आहे. बघू शकता इकडं गर्दा खूप आहे आणि भरपूर फॉरेनर पण आलेले आहेत आणि हे फोटो काढताना असा पसारा हातात. आता आम्ही हरिद्वारला गंगेच्या ब्रिजवरती उभा आहे. खूप सारे लोक इथं आरतीसाठी थांबले आहेत. आम्ही सुद्धा आरतीसाठी आलेलो आहेत. थोड्याच वेळाने इथं आरती चालू होणार आहे. आम्हाला आरती करायची, आरती बघायची. जय गंगे. मंदिर दिसतंय ते मनसा देवी मंदिर आहे आणि आपण आता त्याला भेट देऊन आलो होतो. आणि गंगा नदी 1-1.5 तास झालं गंगेच्या किनारी टाइमपास करत आहोत. थोड्याच वेळात आरती चालू होईल. चला माझ्यासोबत आरतीला. या ठिकाणी आरतीच्या वेळेस खूप गर्दा असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या जे मौल्यवान वस्तू आहेत, मोबाईल, पॉकेट, पैसे वगैरे, ते सांभाळून ठेवावं लागतं.
दैनंदिन संध्याकाळी हरिद्वार शहरातील हर की पौड़ी या ठिकाणी भव्य अशी गंगा आरती होते. भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने उपस्थित असतात. गंगा मातेची आरती पार पडलेली आहे. आता आम्ही आमच्या रूमच्या दिशेने जात आहोत आणि थोड्याच वेळात आम्हाला गाडी आहे 9:30 वाजता. 2 तासांनी गाडी आहे अजून. आणि पाठीमागं पाहू शकता मार्केट. हरिद्वार हे शहर एवढं सुंदर आहे विचारूच नका. इथलचे जे माणसं आहेत ते पण खूप प्रेमळ आहेत. आणि आपण आज जाणार आहोत केदारनाथ. काल 8 तासाच्या चालण्यानंतर जो थकवा जाणवत होता तो बाबा केदारनाथच्या दर्शनाने असा पूर्णपणे निघून गेला.